त्याच्यामध्ये होता पायाला मोठा झटका झाल्यानंतर काय झालं? मराठा संघर्ष योद्धे माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे बीड शहरामध्ये आल्यानंतर आरक्षण चळवळीतील सहकारी वाघोले सर यांचे वडील त्या ठिकाणी ॲडमिट असल्यामुळं त्यांना भेटण्यासाठी आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो. हॉस्पिटलमध्ये जात असताना आम्ही लिफ्टमध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस लिफ्टमध्ये जो मुलगा होता त्याने आम्हाला सगळ्याला बसवले. आम्ही काहीजण पायऱ्याने जाऊ असं म्हणत होतो, पण तो म्हणला लिफ्टची कॅपॅसिटी मोठी आहे, लिफ्टने जाऊ. लिफ्टमध्ये आम्ही 10 ते 12 जण होतो. 10 ते 12 जणाचं जरी वेट मोजलं 80 किलो याप्रमाणे जरी मोजलं तरी 960च्या आसपास होतं. आणि लिफ्टची कॅपॅसिटी ही 1020च्या पुढं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या लिफ्टमध्ये ओव्हरलोड नव्हता. तरी पण लिफ्ट चालू केल्यानंतर लिफ्ट वरती गेली, दरवाजाच्या लेवलपर्यंत वरती गेली आणि अचानक त्या ठिकाणाहून झटका बसला आणि ती खाली कोसळली. त्यामुळं त्या ठिकाणी सगळ्यांना झटका बसला. अशी दाखवण्याजोगी कुठली दुखापत जरी झाली नसली तरी मुकामार या ठिकाणी सगळ्यांनाच लागला आहे. आणि त्यातून आम्ही सगळेजण लिफ्टमध्ये कुठलीही मदत न मिळाल्यामुळं आम्हाला मिळाली नाही आणि त्यानंतर आवाज दिल्यानंतर बाहेरून आम्ही आमचा दरवाजा उघडून आम्ही या ठिकाणी बाहेर पडलेलो आहे. मदत ह्या 3-4 मिनटां 3 ते 4 मिनटांचा कालावधी असेल तो, वरती जाणं खाली येणं आदळणं. परंतु टेक्निकली त्या ठिकाणी जो पाहणारा असणं आवश्यक होता तो मात्र तिथं कोणी नव्हता. शेवटी दरवाजा जोरात ओढून सहकाऱ्यांना आम्हा सगळ्यांना बाहेर यावं लागलं. मनोजदादांना बाहेर काढावं लागलं त्या लिफ्टमधून. सोबत होते, नेमकं काय घडलं आणि किती सेकंदामध्ये झालं होतं? मनोजदादांच्या जवळचे सहकारी यांच्या वडिलांचं अँजिओप्लास्टी झाल्यामुळं त्यांना अचानक भेटायला आम्ही गेलो. गेल्यानंतर लिफ्टमध्ये ज्यावेळेला आम्ही सर्वजण गेलो त्यावेळेला एक 10-11 जण आम्ही असू, परंतु ओव्हरलोडचा जो बीप असतो किंवा आवाज असतो तो लिफ्टने कुठल्याही प्रकारचा दिलेला नाही. त्यामुळं वरती लिफ्ट गेली आणि अचानक या ठिकाणी खाली येऊन जोरात आदळली. आदळूनही त्या ठिकाणी टेक्निशियन कोणी तिथं नव्हता. लवकर कोणी आलं नाही. यामुळं काही काळ आम्ही मनोजदादांच्या बरोबरचे जे सहकारी होते यांचा मात्र या ठिकाणी निश्चित गोंधळ उडाला. काही जणांना या ठिकाणी जोरात अचानक हिसका लागल्यामुळं काही जण खाली या ठिकाणी बसले. परंतु सुखरूप यामधून सुद्धा मनोजदादा आणि सर्व आमचे सहकारी सुखरूप बाहेर पडलोत याचं समाधान आम्हा सगळ्यांना आहे. किती मिळालं?